सगळं फाईनचा उतार याच्या खाली येते. आणि हे बा शेड एक नंबर आहे दादी, तुमचा काय विषय नाही म्हणा. पाणी जास्त झालं ना. हा पाणी जास्त झालं ना. आणि तर राम राम मंडळी सगळ्यांना जय सेवाला पुन्हा एक स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी शेतामध्ये आहो, म्हणजे मी शेतामध्ये आहो आणि जेजाजी बी आहे, कारण की मी सहज आलो शेतामध्ये. तर ते मी चल मध्ये माझ्या शेतामध्ये म्हटलं चला जाऊया. तर आता आता पाऊस चालू आहे बाहेर, मला दाखवतो मी. पाऊस चालू आहे, ऊन बी आहे पाऊस बी आहे, दोन्ही आहे. अशा ना काय होणार, काही नाही होणार नाही. आता काय परिणाम पडणार का आपल्या मालावर. उतराचं पाणी आहे. हां आता पाणी पडलं हां उगललं हां हाय ते घाटर लागायचे ते पडते खाली पात्या घाटऱ्या ते गळून जातात. ते फवारणी गेली ते पाणी गेली आपली पाण्यात. ते म्हणून तर पाणी यायला आता. आणि आता आम्ही जिथं उभा आहोत हे यांचं नाही का काय म्हणजे शेड 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 एकदम भारी आहे मंडळी. पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी. सगळं फाईनचा उतार याच्या खाली येते. आणि हे बा शेड एक नंबर आहे दादी, तुमचा काय विषय नाही म्हणा. पाणी जास्त झालं ना. हां पाणी जास्त झालं ना. आणि बसवणारे बी इंजिनियर लय भारी होते म्हणते. आम्ही नाव नाही सांगत. पहा म्हणलं दादा, जर पाऊस जर जास्त मोठा झाला आता असं मग मला दुसरं बस विषय संपला. घरामध्ये पण आता सोयाबीन असंच जर राहिलं सोयाबीन लवकर घरी येईल आपल्या, काय विषय नाही आहे की नाही. लवकर घरी येईल, आपण लवकर त्याला काढून लवकर विकून बी टाकू. त्याचं तेल तर पडणारच नाही. त्याचं शेतामध्ये पडणार आहे. सगळ्या लक्षात निघालं ना. पाऊस पहा ना, आता आपल्याला वाटतं का आता कधी आता 2 दिवस पाऊस नव्हता, आज चालू झालं पुन्हा. तर या पावसामुळे समाधानी वाटत पावसाला नाही, आपल्याला समाधानी वाटत पाणी गेलं म्हणून. हां पण काय दिसलं काय शेवटी. हां काय इलाज नाही त्याच्यावर. ते आता आपल्याला चांगलं झोडून काढायला काय विषय नाही. जसं आहे तसं आपण राहू. काय आहे ते नाही तिथे. तर मंडळी पाऊस सतत चालू आहे. आणि तर माझी दाजी काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर, 2 शब्द सांगा तुम्ही आपल्या मंडळीला. याच्यावर काय म्हणावा, अवघड झालं. आता नाही का, आता पक्षी खांदायला आता फिरायला मस्त. नाही त्यांची जागा फायला येते. कुठं थांबायचं आपण आता. पाणी येऊन राहिलं. ते बसले तिकडं. आता ते खाऊन तर झाले, पण झोपायसाठी ते जिरायला पाहिजे. झोपायसाठी जागा पाहिजे. त्याला झोपायला जागा नाही. कसं तरी आपलं आता जेवढं हातात होते आपण तेवढं वाचायचा प्रयत्न करतो, पण निसर्ग शेवटी हा निसर्गच आहे. काय म्हणणं तुमचं. ते वाचवणार तेच, मारणार तेच. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. तिकडं पंजाब तर डुबलात बिचारा, इकडं आपण आता डुबून जातो काही दिवसात असं वाटतं. हां पंजाब, नांदेड, मुखेड. हां एवढे हे डुबले, पण आता हे काय आपण हवं तेवढे जे अजून डुबणार ना. आपण तर डुबणार का. काय मोठी गोष्ट नाही. आता पाण्यानं डुबले आपण अशा पाण्यानं आपलं सगळं पीक वर खाले आली म्हणजे सगळं गळून सगळं भोगळं. मालाची वाट लावणार, माल आपली वाट नाही, वरचं आपली वाट लावली. तर असं आहे मंडळी, एक नंबर पाऊस चालू आहे. तर मंडळी पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत राम राम आणि जय सेवाला. बाय.